तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या तोरणा ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत, आपण दिलेले जे मटेरियल असतं, PLP फाईल असते, ते पिक्सेल लॅबमध्ये कसे ॲड करायचे व कसे त्याचा यूज करायचा. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे की ते कसे ॲड करायचे, कसे यूज करायचं, त्यांना समजत नाही. तर आपण ते बेसिक सांगणार आहे. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ हा बेसिक वाचणार आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला कुठेच नंतर हे होणार नाही. तर बघूत आपण. आपल्याला त्यासाठी पहिले बेसिक ॲप्लिकेशन म्हणजे पिक्सेल लॅब तर आहेच आपलं. त्यानंतर आपल्याला ZArchive हे ॲप लागेल. तर हे आपल्याला तुम्हाला प्ले स्टोरवर भेटून जाईल. ZArchive हे सर्च हे ॲप्लिकेशन आहे बघा. तर तुम्ही ZArchive म्हणून प्ले स्टोरवर सर्च करू शकता व डाउनलोड करू शकता. ते काय विषय नाही मित्र भावानो. तर आपण आता बघूत थोडीशी पहिले काय करतो आपण आता जाऊ यूट्यूबमध्ये. तर आपण आता पहिले आपल्या चॅनलमध्ये हे बघा आपण दिलेलं आहे आता हे व्हिडिओ. तर ते व्हिडिओ दिलेला आहे पाहून आपण. तर या व्हिडिओमध्ये आपण दिलेली PLP फाईल. ही PLP फाईल नाव दिसत असेल तुम्हाला. हे जर निळ्या अक्षरात दिसते ना ती असते आपली PLP फाईल. ही PLP फाईल आपण दाबली तर आपण असा आपल्याला इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्यानंतर वरी एक छोटंसं डाउनलोडेबल ऑप्शन दिसत असेल तर त्याला क्लिक करायचं सरळ. त्याला क्लिक केल्याच्या नंतर एक बारीक डाउनलोड एनिवे म्हणून नाव येत असेल, त्याला दाबून द्यायचं. वरी डिटेल्स म्हणून नाव आहे ते दाबायचं. तर आपली बघू शकता मित्रांनो, फाईल डाउनलोड झाली आहे, जीप फाईल. तर आपल्याला नाव काय लक्षात ठेवायचं, 4 छत्रपती शिवाजी महाराज जीप. तर आपल्याला जायचे त्यानंतर ZArchive मध्ये झालं गेल्याच्या नंतर आपले डाउनलोड हे दिसेल तुम्हाला. डाउनलोडमध्ये जायचं. त्यानंतर आपल्या फाईलचं डाउनलोड केल्याचं नाव काय होतं, 4 छत्रपती होतं. तर आपण बघू शकता कुठे आले ते. कुठे 4 छत्रपती हा. तर मित्रांनो बघा इथं आलेलं आहे. तर तुम्ही काय करता, याला दाबून धरता. तर ते दाबून धरायचं नाही, फक्त एकदा असं क्लिक करायचं. कसं एकदा क्लिक करायचं आणि वरी तुम्हाला वरून 1 2 3 4 चौथ्या नंबरला एक्स्ट्रॅक्ट हे ऑप्शन येत असेल, खालून दुसऱ्या वरून चौथ्या. तर त्याच्यावर दाबायचे. त्यानंतर वरी तुम्हाला बाण दिसत असेल डाउनलोडच्या तिथे, त्याला दाबायचे. त्यानंतर डिव्हाइस स्टोरेजमध्ये जायचे. खाली तुम्हाला एक बाण दिसत आलं छोटा, तर त्या बाणावर क्लिक करून तर आपल्या त्या व्हिडिओमध्ये पासवर्ड असते, तर ते आपल्याला पासवर्ड टाकावं लागते. तर पासवर्ड तुम्ही मी पासवर्ड टाकतो, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आपल्या. तर आपली बघू शकता फाईल ही सक्सेसफुली झालेली आहे. तर आता आपल्याला सरळ काय करायचं, पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचं. पिक्सेल लॅब ओपन केल्याच्या नंतर वरी आपल्या 3 डॉट म्हणून येते, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर खालून 3 नंबरचं ओपन PLP फाईल, त्याच्यावर क्लिक करायचं. ती क्लिक केल्यानंतर इकडे कोणत्यात PLP म्हणून येत असेल त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण काच्यामध्ये ती फाईल आपण हे केली ते म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, ते बघायचं. तर आपण ही इथं केली ती. तर इथं नाव येत आहे सरळ मित्रांनो. तर यावर आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्याचे ओपन अँड ॲड झाल्यानंतर ओके करायचं. तर मित्रांनो बघू शकता आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे. तर मी सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो. तर प्रत्येक स्टेप फॉलो करा मित्रांनो. न जाता आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, ही आपली PLP फाईल आपण जी व्हिडिओमध्ये दाखवली तीच PLP फाईल आपण इथं आणलेली आहे मित्रांनो.
तर अशी पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण तुम्हाला समजून सांगितलं मित्रांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलला जाता सबस्क्राईब करा, काय अडचण असेल ते कमेंट करा. धन्यवाद.